नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज होती मकर संक्रांती. पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सर्व काही उरकलं होतं आणि आता तयारी चालली होती मंदिरामध्ये जाण्याची. तर मंदिरामध्ये कुठल्या जाणार होतो हे आणखीन आमचं फिक्स झालेलं नव्हतं, त्यामुळे मंदिरामध्ये तर जाणार होतो हे मात्र नक्की होतं, पण व्हिडिओ वगैरे तिथंच घ्यायचं चाललं होतं. त्यामुळे व्हिडिओ कोणी म्हणत होतं व्हिडिओ मंदिरात घ्यायचे, तर कोणी म्हणत होतं व्हिडिओ आज घ्यायची नाही. तर शेवटी ब्राह्मण काकाला विचारलं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि विडे घेऊन जाण्याची तयारी केली. म्हणजेच एक प्रकारे पिशवीच तयार केली, कारण सगळं विड्याचं सामान, संक्रांत, हळदी कुंकू हे सर्व घ्यायचं म्हटलं तर पिशवी ही लागतेच. तर फायनली आम्ही अर्धनारी नटेश्वराचं मंदिर जे आहे महादेवाचं, तिथं यायचं ठरवलं आणि तिथंच आलो आम्ही. तर तिथं आल्यानंतर आम्ही पाहिलं एवढी तुडुंब गर्दी होती, बापरे. बाहेरून रस्त्यावरून लाईन लागलेली होती आणि ही अशी पूर्ण लाईन मंदिरापर्यंत होती आणि एवढा वेळ, आणि प्रत्येक स्त्रियांनी ओसून वगैरे बाहेर यायचं म्हटल्यानंतर बराच वेळ गेला. आम्ही 4ला साधारण लागलं असेल रांगेत त्यावेळेस, तेव्हा आम्ही 6ला बाहेर आलो. म्हणजे प्रॉपर आम्हाला 2 तास लागले. तर एवढा वेळ गेला. कोणी म्हणत होतं नको, बाहेरूनच आपण वसून जाऊया, पण मी म्हटलं नाही, एवढ्या म्हणजे आपण आलेलो आहे आणि हा दिवस परत असतो का, वर्षातून एकदाच येतो ना. मग म्हटलं नाही, आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवाला आणि पार्वतीला, म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं मंदिर, महादेव आणि पार्वतीचं मंदिर आहे आणि पार्वतीला पण वसून होते आणि सगळंच म्हणजे काय म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता आहे, तसंच झालं. एवढा वेळ थांबवून आमचं एवढं छान दर्शन झालं, एवढं छान आम्ही पार्वतीला ओसलं आणि खूपच सुंदर दर्शन झालं आणि खूप छान वाटलं की मंदिरामध्ये जाऊन आपलं खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि थोडेसे आम्ही फोटोसुद्धा काढले आणि मस्त वाटलं की एवढी गर्दी असून, एवढं हे असून, लाईनला जरी लागलो तरी असं काही वाटलं नाही की बाबा आपल्याला थकवा आलेला आहे, आपल्याला ट्रेस आलेला आहे. कारण मंदिरातून पुजून म्हणजे घरचे खण वगैरे पुजल्याशिवाय किंवा देवाला ओवासल्याशिवाय आपण जेवू शकत नाही. हे सुद्धा आहे की आपण देवाला ओवासल्याशिवाय आपण आपला उपवास सोडू शकत नाही. तर देवाला वगैरे ओवासलं तर घरी देवाला वगैरे ओवासलं नव्हतं, कारण 2:30 वाजताच आम्ही मंदिराकडे येण्यासाठी निघालो होतो आणि सगळ्यांना गोळा करत आम्हाला अक्षरशः 4 वाजल्या मंदिरात येईपर्यंत. नंतर मग मंदिरामध्ये छान ओवासलं, म्हणजे देवाला छान ओवासलं आणि नंतर मग आम्ही बाहेर बसलो आणि बाहेर बसल्यानंतर एकमेकींना ओवासलं. जे की कोणी माझ्याबरोबर आले होते त्यांना सगळ्यांना ओवासलं आणि नंतर मग हे सगळं झाल्यानंतर बाकीच्या पण आणखीन बायका होत्या त्यांना पण ओवासून घेतलं आणि नंतर मग आम्ही काय केलं. आणि विशेष म्हणजे मंदिरामध्ये ज्या बायका आल्या होत्या ना, त्या सगळ्या अशा नटून थटून मस्त साड्या वगैरे घालून आलेल्या होत्या आणि गजरे वगैरे भरपूर विकायला होते मंदिराच्या बाहेर. आणि किती जरी गजरा महाग असला आणि वेणी महाग असली तरी पण तो सौभाग्याचा अलंकार आहे, त्यामुळे प्रत्येक बायका ते घेत होत्या. नंतर मग आम्ही विडे वगैरे घ्यायची तयारी केली आणि विड्याचं तर काय मी घरूनच पॅकिंग करून आणलेलं होतं सगळं, फक्त पानं वगैरे काढून त्याच्यावरती जे कॅरीबॅगमध्ये जे मी विडे आणलेले होते ते फक्त मांडायचे होते. म्हणजे मोजूनच घरून आणलेलं होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता की इथं वेळ वाया घालवत बसायला, म्हणजे इथं वेळ वाया घालवायला लागला नाही मला. मी घरूनच सगळं रेडी करून आणलेलं होतं, त्यामुळे पटकन विडे मांडले आणि 5 बायकांना बोलवलं आणि ओटीत विडे घालायला सांगितले. तर प्रॉब्लेम असा झाला की मी काडेपेटीच घेऊन आले नव्हते, त्यामुळं उदबत्ती लावायचं अडचण झाली की आता उदबत्ती कशी लावायची. तर शेजारून उदबत्ती घेतली, विड्यावर हळदी कुंकू वगैरे टाकलं आणि उदबत्ती लावली. आणि ज्या 5 बायका बोलवायच्या होत्या त्यांना बोलवलं विडे घालायला आणि त्या पण आल्या आणि 5 बायकांनी ओटीमध्ये विडे दिली आणि नंतर मग त्यांनाही ओसून घेतलं. तर अशा पद्धतीने हे विड्याचा कार्यक्रम झाला. साधारण मंदिरामध्ये विडे घेतल्यानंतर ना खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आणि घरी काय होतं, घरी विडे घ्यायचं म्हटलं का शेजारी जास्त
घरं पण नाहीत आणि कसं असतं बायका कामाला वगैरे गेलेल्या असतात, त्यांना कामं वगैरे असतात, त्यामुळे त्या येत पण नाही. तर आमचे व्हिडिओ वगैरे सर्व काही घेऊन झालं. थोडे वेळ म्हटलं शांत बसावं आणि थोडासा व्हिडिओ वगैरे शूट केला आणि नंतर मग घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर माझं देवाला ओसायचं राहिलेलं होतं, ते देवाला पटकन ओसून वगैरे घेतलं आणि देवाला ओसून घेतल्यानंतर संक्रांतीला पण ओसून घेतलं आणि नंतर मग बाहेर तुळशीमध्ये सुद्धा संक्रांत म्हणजे तुळशीमध्ये सुद्धा खण ठेवायचे होते. खण ठेवून घेतले. जाताना लवकर गेले होते आणि 3च्या पुढं ओसायचं होतं ना, त्यामुळे तुळशीला पण ओसलं, दिवा वगैरे लावला आणि तुळशीमध्ये सुद्धा तुळशीचा खण ठेवला. तर अशा पद्धतीने आजचा संक्रांतीचा सण पार पडला आणि आणखीन आता जेवायचं राहिलेलं आहे, ते सुद्धा जेवायचं आहे. आणि नंतर मग फोटो तर काय आमचे सारखेच चालू होते काढायचे, कारण आपण कधी सणावाराला किंवा असंच व्यवस्थित आवरतो ना, तर नंतर मग फोटो वगैरे काढून घे. तर कसा वाटला संक्रांतीचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.